आमदार प्रवीण भाऊ दरेकर सध्या आमच्या सोबत आहे। भाऊ, मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी आज पक्ष प्रवेश केले आहेत। पक्ष प्रवेशचा कारण काय होता? का नाराज होते का? कशासाठी आले? नाही, हा स्थानिक स्तरावरचा कार्यकर्त्यांमधला त्या ठिकाणी नाराजीचा, एकमेकांना विश्वास घेण्याचा विषय होता। शिवसेनेमध्ये गेल्या 20 वर्षापासून सुभाष येरुणकर इमानदारीत निष्ठेनं काम करतायत। आताही ते करत होते, परंतु ते काम करत असताना 150-200 कार्यकर्त्यांची फौज संघटनेचं लोकांचं काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी काम करायला मिळत नाही। काही त्याच प्रवृत्ती ज्या काजूपाड्यात आहेत त्या त्यांना त्रास देत आहेत, कामापासून त्यांना दूर करतायत। आणि मग अशा वेळेला हा व्यथित झालेला कार्यकर्ता, नाराज झालेला कार्यकर्ता इकडे तिकडे जाऊ नये, उभाटात जाऊ नये, काँग्रेसमध्ये जाऊ नये। आणि मग त्यांना असं वाटलं की शेवटी आपला सहयोगी पक्ष आहे, इथे चांगलं काम करायला वाव आहे, आणि म्हणून माझ्याशी त्यांनी चर्चा केली। आणि आज सुभाष येरुणकर यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 200 कार्यकर्त्यांनी आघाडीच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जे काही दिशादर्शक अशाचं काम सुरू आहे, महाराष्ट्र बदलतोय, मुंबई बदलते, या सगळ्यांना सुद्धा त्यांच्या मनावर एक वेगळा प्रभाव आहेच। आणि त्यातनं आज हा प्रवेशाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे। आणि निश्चितपणे त्यांना भाजपच्या प्रवाहात सामावून घेऊन त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत आमचं भाजपचं, आमच्या महायुतीचं काम चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊ, हा या ठिकाणी आपल्या माध्यमातून विश्वास देतो। भाऊ, या पक्ष प्रवेशानंतर तुमच्यावर फोडाफोडीचे आरोप पण होऊ शकतात, शिवसेनेवाले करत नाही। आमच्या घरातला विषय आहे। प्रश्न त्यांना त्या ठिकाणी त्या वॉर्डामध्ये काम करायलाच जर मिळत नसेल, त्यांच्या कार्यकर्त्यांची गळचेपीच होत असेल, सांगून ऐकलं जात नाही, कोण दखल घेत नाही, तर ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? आणि मग शेवटी आपल्याला जर काम करायचं आहे तर कोणतरी पर्याय शोधत असतो। मग इकडचा तिकडचा विरोधी पर्याय शोधण्यापेक्षा आपल्याच घरातला पर्याय जर त्यांनी शोधला असेल तर तो स्वागतार्ह आहे। कारण शेवटी ती ताकद केवळ भाजपची येणार नाही, तर आमच्या महायुतीचीच ताकद त्या ठिकाणी अबाधित राहणार आहे, वाढणार आहे। उद्या महाविकास आघाडीच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा आहेत, काय सांगणार? नाही, मला वाटतं ही नौटंकी आहे। आपण बघाल का हा रडीचा डाव काँग्रेस किंवा महाविकास आघाडी खेळताना दिसते। निवडणूक आयोगानं राहुल गांधींना अनेकदा बोलावलं, गेले नाहीत, तपशीलवार उत्तर त्या ठिकाणी दिलं। आणि तुम्ही प्रेझेंटेशन देण्यापेक्षा जाऊन तिथं अथॉरिटींकडे बसा ना। अथॉरिटीने सांगितलं आपण ॲफिडेव्हिट देऊन आपलं म्हणणं मांडा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो। पण हे ॲफिडेव्हिट देणार नाहीत, कारण त्यांना प्रश्नाचं उत्तरच नको। हा प्रश्न असाच राहिला पाहिजे। आणि लोकसभेला जसं खोटं नेरेटिव्ह सेट करून निवडणुकीत यश मिळालं, तसं काही आपल्याला मिळवता येते का, याचा केविलवाना प्रयत्न महाविकास आघाडी करते। ज्याची सुरुवात दिल्लीच्या राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनमधनं झाली, त्याची री काल परवा शरद पवार साहेबांनी ओढली की कोणतरी मामाला 2 माणसं आली होती। म्हणजे मला वाटतं पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ आणि बुजुर्ग नेत्यांनी पण राहुल गांधींची री ओढावी, त्यांचा सल्ला त्या ठिकाणी मानावा, यापेक्षा दुर्दैव नाही। पवार साहेबांनी ईव्हीएमच्या बद्दल पहिलं भाष्य केलं होतं की असं काही नाही, परंतु मला वाटतं आता राहुल गांधीच्या नादानं त्या ठिकाणी पवार साहेबांसारखं सुद्धा असं वक्तव्य येतं, हे दुर्दैवी आहे। ठाकरे गटाच्या पण राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होणार आहेत। नाही, तेच काय, संगतीचा परिणाम। आता ते ज्यांच्या सोबत आहेत तर ते त्यांच्यासारखेच वागणार। आमच्या सोबत होते तेव्हा आमच्यासारखे होते, चांगल्या विचाराचे होते, त्याच्यामुळे आता त्यांना दुसरा पर्याय काय? त्याच्यामुळे संगतीप्रमाणे त्यांचं वागणं आहे।
राज्याचे जे गृहमंत्री आहेत ते नाराज आहेत. त्यांच्या हक्कासाठी स्वतःच्या कार्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहेत. गृहमंत्री नाराज? गृहमंत्री राज्याचे जे गृहराज्यमंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत ते नाराज. नाही, राज्यमंत्र्यांना त्यांचे अधिकार दिलेले आहेत. नसतील तर हे तिन्ही नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी त्यावर तोडगा काढतील. पण असं कोणी नाराज नाही. अधिकारांच्या बाबतीत ज्या काही मंत्रालयाची प्रशासनाची सिस्टीम असते त्याप्रमाणे आहेत. अधिक द्यायचे असतील तर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यातनं योग्य तो सन्मार्गाचा त्या ठिकाणी मार्ग काढतील यावर माझा विश्वास आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज दोन्ही ठाकरे बंधूच्या एकत्र सभा आहेत गोरेगावमध्ये. कार्यकर्ता सभा करणार आहेत काय? चांगलं आहे ना. आतापर्यंत त्यांना सहकार आठवला नव्हता. बेस्ट पतपेढी गटांगळ्या खात होती तेव्हा लक्ष द्यायला वेळ नव्हतं. आम्ही ताकद दिले. मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून बँकेनं त्या पतपेढीला ताकद देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आवश्यक ते सहकार्य आम्ही केलेलं आहे माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली. आता यांना उद्याच्या महापालिकेची राजनीती करायची आहे. त्यासाठी कुठून तरी सुरुवात पाहिजे. परंतु इथे आम्ही जागा लढवतोय. नितेश राणे असतील आमची स्वाभिमानी संघटना, प्रसाद लाडांची संघटना, शिंदेसाहेबांची संघटना, रिपब्लिकन पार्टीच्या संघटना, अशाही काही संघटना एकत्रित येऊन त्या ठिकाणी निवडणूक सहकार समृद्धी पॅनल म्हणून लढवत आहेत. त्यामुळं आता त्यांनी लढवणं म्हणजे महापालिकेच्या समोर जातानाच आणखी एक नाटक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.